आणलेली आहे, परत टमाटे आणलेले, हिरवी मिरची आणली. तर काळ्या वांग्याची भाजी कशी करायची तो बी शिकून घेऊ आता. बघा तरी आता मी काही खाली नाही आहे, मी असंच ठेवते तेलला. त्याच्या आता काही लागणार नाही. वांगे घेऊन असे तर आज मी पावसाळ्यात आणलेले आहेत. आणि परवाच्या दिवशी पण मी बाजार आणला होता, तर त्याचे पण उरलेले वांगे, तर ते पण म्हटलं त्याला एकत्र करून भाजी घेऊन मस्त. तर परवाचे घेऊला ठेवलेले होते बरं, ते पण कशाची ताजे वांगे. तर आता काळ्या वांग्याची आपण भाजी करू. तर मसाला कसा काढायचा आहे ते पण बघा. आणि डबा घेऊन जायचा आहे आम्हाला, शिरा करून द्यायचा आहे आम्हाला आणि आज. चला मसाला बघा आमचा आणि काय काय वाटण करणार आहे. इकडं चालू आहे कांदा भाजतोय. चुलका एवढ्या तेलच नाही, पण कांदा भाजतोय. कांदा आणि ओलं खोबरं आहे, भात होतं इकडं आमचा. आणि चपात्या करणार आहे, पीठ वगैरे मळून ठेवलेले आहे. हे बघा तुम्हाला मी आज काळ्या वांग्याची भाजी कशी करायची ते सांगणार आहे. तर इथं बघा आपलं वाटण तयार आहे. कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर एवढंच फक्त वाटण घेणार आहे आपण. आणि हे आता मिक्सरला दळून घेणार आहोत. तर लगेच आपण आता भाजीला फोडणी देणार आहोत. तर बघत राहायचं आहे कंटिन्यू व्हिडिओ. चल ना गं. तरी तर बघा शिरा आपला झालेला आहे. आणि आता आपण आहे ना वांग्याच्या भाजीला फोडणी देणार आहोत, म्हणजेच वांग्याच्या कालवणाला. आता फक्त राहिलेलं आहे आपल्या चपात्या आणि लगेच आम्ही जाणार आहोत डब्बा घेऊन. तर वांग्याची भाजी कशी होते बघायचं आहे, तुम्ही या पद्धतीने करून बघा. वांगी घेतली मी, त्याच्यानंतर तुम्हाला मसाला दाखवते मी काय काय घेतले. तर हे बघा धना पावडर आहे 1 चमचा, इथे अर्धा मोठा चमचा हळद पावडर आणि हा गरम मसाला आहे. आणि हे आहे लाल तिखट. त्याच्यानंतर बोंबील इथे बघा बोंबीलचे तुकडे करून घेतलेले आहेत मी, धुवून स्वच्छ करून आणि असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. आणि बाकी इकडे मीठ घेतलेले आहे. आता आपण आहे ना भाजीला लगेच सुरुवात करतोय. तर पहिल्यांदा इथे टाकायचं आहे तेल. तर बघा तुम्हाला म्हणजे तुम्ही जास्त तेलकट खात असाल तर तुम्ही इथे हे छोटे 4 चमचे टाकू शकता. तर मी इथे 3 चमचे टाकत आहे बघा. 3-3.5 चमचे मी इथे टाकून घेणार आहे. तेल चांगलं तापलं की लगेच आपल्याला बोंबील टाकायचे त्याच्यामध्ये. तर आपले तेल तापलेलं आहे. तर हे बोंबील आहेत ना लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा, कच्चे ठेवायचे नाही. भाजीला टेस्ट नाही येणार मग. तर मी आहे ना लाल होईपर्यंत हे चांगले परतू देणार आहे. त्याच्यानंतर हा जो मसाला आहे ना हा टाकायचा आपल्याला. सारखा हलवत राहायचं, नाहीतर मसाला आहे ना खाली लागण्याची शक्यता असते. तो दाखवायचा. तर हा बघा हा आपला तळलेला मसाला ग्रेव्ही. तर ती पण आपण टाकून घेतोय. तर हे वाटण मी तुम्हाला दाखवलेलंच होतं. तर मी वाटण टाकायचं आहे. हा मसाला थोडासा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा बघा. तेल सुटायला लागलेलं आहे बघा इथे. आणि आपण आता टाकणार आहोत याच्यात वांगे. बघा 4 काप केलेले वांगे मी. तर खूप काट आहेत बरं करायला, त्याच्यामुळे जरा जपून. तर हिवाळ्यात आणि या दिवसात पण आता वांगे असे यायला लागलेले. आणि शक्यतो आहे ना हिरवे आणि व्हाईट असे वांगे आणायचे आहेत, जांभळे वांगे नाही घ्यायचे. आता या वांग्याला परत एकदा हलवून घ्यायचे. आणि याच्यात आपण आता मीठ टाकणार आहोत.
बघा इथे ना मीठ आहे ना चवीनुसार टाकायचं. तर मी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. त्याच्यात आपण आता पाणी टाकणार. मिक्सर घेऊन आहे ना पाणी टाकून घेणार. शिजण्यापुरतं मी पाणी टाकते इथं. जेवढं आपल्याला कसं करायचं आहे कुकरला जर का लावलं ना तर जेवढं आपल्याला भाजी करायची तेवढंच पाणी टाकायचं. पण इकडं जर का आपण करायचं असलं ना तर याला शिजायला भरपूर वेळ जातो. म्हणून पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत झाकण वगैरे काही ठेवायचं नाही याच्यावरती. तर आता याला लागेल 20-25 मिनिटं शिजायला. कारण का आपण पातेल्यात टाकलेले. जर का आपण कुकरला टाकलं ना तर कधी कधी त्याचा काळ पण होतो. टेस्ट नाही लागत जास्त वांग्याची. तर चला आजची वांग्याची रेसिपी आता पण शिजल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर कशी झालेली आहे मसाला वगैरे लक्षात आला का नाही मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर वांग्याची भाजी झाली का मी लगेच तुम्हाला दाखवणार आहे. तर झालेली आहे आपली वांग्याची भाजी तयार. तर ह्याच्यामधून आहे ना मी अर्धी किटली भरून हॉस्पिटलला नेत आहे. तर 10 माणसाची वांग्याची भाजी मी आज केलेली होती. आमच्या घरामध्ये टोटल 10 माणसं आहेत. तर कोणाला जर का जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करायची आहे. आता लगेच मी जाणार आहे हॉस्पिटलला. तर ही बघा मी आलेली आहे हॉस्पिटलला डब्बा घेऊन. तर इकडे बघा मला सलाईन लावलेलं आहे. बघा क्लिअर झाली. बघा मस्त खेळते. आता आल्याबरोबर तर तिची मस्त मजा झाली. सुट्टी येईल आम्हाला. रामाचं तेवढं सलाईन झालं. आमची सुट्टी होणार आहे. मी हा दाखव गं बाळा तुझा. कुठं झाला होता बू बू कोण आहे रे. आणि तिथं सलाईन संपलं की आम्ही आता घरी जाणार आहे. तर चला इथपर्यंत